नमस्कार मंडळी उद्धव गटाची जे काही शिवसेना असेल, उद्धव गटाला सुरंग लागलेला आहे। हा सुरंग जे आहे तो भाजपनेच लावलेला आहे आणि जे काही पुढारी असतील त्या पुढाऱ्यांच्या माध्यमातून शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याचं काम करण्यात आलेलं आहे। यापूर्वी सुद्धा एकनाथ शिंदे असतील, दादा भुसे असतील, जे काही पुढारी असतील, जे काही नेते होते त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंना सोडचिठ्ठी दिली आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांची शिवसेना स्थापन केली। 2.5 ते 2 वर्ष मुख्यमंत्रीपद सुद्धा भोगायला मिळालं आणि इतर जे काही कार्यकर्ते होते त्यांना सुद्धा लहान मोठे पद देण्यात आले होते। आता जे काही झालं ते पाहण्यासारखं होतं, परंतु आता परत एकदा नाशिकचे जे काही कार्यकर्ते असतील, जे काही पुढारी असतील त्यांनी सुद्धा शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली। आता जे काही पुढारी होते, जे काही आतापर्यंत जे नेते होते त्यांना नेमकं काय साध्य झालं? शिवसेना सोडली, उद्धव गटाला सोडलं, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना सोडलं, त्यांच्या पदरात काय पडलं आणि हे जे काही आता नवीन कार्यकर्ते असतील यांच्या पदरात काय पडणार आहे याच्यावरती थोडक्यात नजर टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, मी गणेश ठाकरे, आपली सवा युट्यूब चॅनलचं आपलं सहर्ष स्वागत आहे। चॅनलवर नवीन असाल तर एक वेळ चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। मंडळी, ज्या अर्थी एकनाथ शिंदे यांनी त्या ठिकाणी 50 खोके एकदम मुख्य अशा पद्धतीच्या चर्चा झाल्या, शिवसेना सोडली, उद्धव गटाला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी त्यांचा पक्ष स्थापन केला, म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना स्थापन झाली। जे काही शिवसेनेचं चिन्ह होतं ते एकनाथ शिंदे यांना गेलं आणि त्यानंतर मुख्यमंत्रीपद सुद्धा एकनाथ शिंदे यांना 2 ते 2.5 वर्ष मिळालं। आता बच्चू कडू यांनी सुद्धा त्यांच्या पक्षातून जे काही अपक्ष पक्ष होता ते सुद्धा एकनाथ शिंदे यांना भिडले आणि एकनाथ शिंदे यांना भिडल्यानंतर त्यांना सुद्धा पद देण्यात आलं होतं। एखादं पद देतील असंही वाटत होतं। परत 2 ते 2.5 वर्षांनी परत शिवसेनेचाच मुख्यमंत्री होईल, म्हणजे एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री होईल, एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री होतील आणि त्यांच्या कार्यकर्त्याला सुद्धा काहीतरी पद मिळेल असं वाटत होतं। त्यानंतर अमरावतीला बच्चू कडू यांच्या माध्यमातून उपोषण सुरू झालं। उपोषण सुरू झाल्यानंतर जे काही त्यांची बँकेचे ज्यांच्याकडे पद होते बच्चू कडूकडे ते पदाला कुठेतरी त्यांना मुकावं लागलं, कारण तर भाजप असा एक पक्ष आहे त्यांच्याकडे साम दंडभेद पैसा सगळ्या गोष्टी आहेत। ते कोणत्याही बाजूने कशाही पद्धतीने जर एखादा व्यक्ती पुढे जात असेल, एखादा पुढाकार घेत असेल, सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत असेल आणि विशेषतः भाजपच्या विरोधात जर जात असेल तर त्यांना आवरण्याचं काम, त्यांच्याकडे जे काही दोरे असतील, व्यसन असेल, ही भाजपकडे आहे आणि भाजपकडे जे काही बच्चू कडू समोर जात होते, विरोध करत होते, भाजप पक्षाला विरोध करत होते, फडणवीस साहेबांना विरोध करत होते आणि शेतकऱ्यांची बाजू मानत होते, अशा बच्चू कडू यांना त्यांना खेचलं, त्यांना वापस घेण्याचं काम यांच्या माध्यमातून सुरू झालं। बच्चू कडू ही भिणारी व्यक्ती नाही, ती ठाम व्यक्ती आहे, परंतु ज्या पद्धतीने भाजप सगळ्या गोष्टी वापरते, साम दंडभेद पैसा काय जे असेल ते वापरते, त्याच पद्धतीने आता हे जे काही नवीन कार्यकर्ते असतील हे भाजपमध्ये प्रवेश घेतात। नाशिकच्या कार्यकर्त्यांनी, बऱ्याच काही कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला। भाजपमध्ये आता प्रवेश घेतल्यानंतर जे काही सुरुवातीचेच कार्यकर्ते होते त्यांचीच गर्दी झालेली आहे, एका रोटीत 4-4, 5-5 जण जेवणारे झालेले आहेत आणि आता यांना कुठे जेव घालायचं हाही एक मोठा प्रश्न आहे। यांच्या नेमकं काय पदरात पडणार आहे? मग काय याच्या मागे इडीबिडी लागणार होती म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला, असेही प्रश्न विचारले जातात। नेमकं काय झालं होतं आणि नेमकं का शिवसेना सोडायचं काम या लोकांना पडते हेच पाहणं महत्वाचं ठरते, कारण तर ज्या पद्धतीने हे राजकीय लोक असतील, सामदंडभेद सगळं काय वापरतात, जर एखादा व्यक्ती विरोधात जात असेल तर त्याला कसं पद्धतीने खेचण्याचं काम किंवा त्याला शांत बसवण्याचं काम हे केले जाते। मग एकनाथ शिंदे यांची शिवसेना असेल, त्यानंतर त्यांचे कार्यकर्ते असतील, त्यांना काय मिळालं, या कार्यकर्त्यांना काय मिळणार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे जे काही शिवसेना असेल उद्धव ठाकरे यांची, त्या शिवसेनेला सोडून नेमकं यांना काय साध्य करायचंय, यांना काय दाखवायचंय हा एक मोठा प्रश्न आहे। कारण तर ज्या पद्धतीने जे काही बाळासाहेब ठाकरे होते, बाळासाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून सर्व काही मोठे नेते जे असतील ते मोठे झालेले आहेत। छगन भुजबळ असतील, दिग्गज नेते असतील, जे काही इतर पुढारी असतील, यांना मंत्रीपद जर मिळालं असेल तर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचे जे काही वडील होते बाळासाहेब ठाकरे यांची कृपा आहे, त्यांच्यामुळेच यांना सगळं काही पद मिळालं। जे काही सत्ता असेल, जे काही वर्चस्व असेल, जे काही जनतेत त्यांची ओळख असेल, ही बाळासाहेब ठाकरेमुळे होती आणि त्यांच्या शिवसेनेला सोडून हे बाहेर पडलेले आहेत। आता नेमकं
यांच्या मागे परत सांगतो काय बिड्या किड्या लागतात म्हणून ते बाहेर पडतात. नेमकं काय साध्य करायचंय हा एक मोठा प्रश्न आहे आणि नेमकं यांच्या पदरात काय पडते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नेमकं या विषयावरती तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर शेअर करा, लाईक करा. जय शिवराय.